नमस्कार मंडळी, मी गायत्री स्वामी आणि बातमी मागची बातमी या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. जिथे आजच्या 3 महत्वाच्या बातम्या. यात जरांगे पाटलांच्या आंदोलनावर शाहू महाराजांची भूमिका काय, एल निनोमुळे देशात दुष्काळाचे सावट, दिल्लीत दाऊद ISIचे मोठे दहशतवादी मॉड्यूल उद्ध्वस्त, 9 संशयितांना अटक, राजधानीत घातपाताचा डाव उधळला. या बातम्यांच्या मागचं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाचा धांडोळा घेतलाय. यामुळे आता वरवरची बातमी नाही तर बातमी मागची बातमी जाणून घ्या. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. पहिली बातमी आहे जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा. कोल्हापूर गॅझेटचा विचार करावा, शाहू महाराजांची मागणी. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषण सुरू होता समृद्धी महामार्गावर नावाशिवार येथे मराठा बांधवांनी रस्ता रोको करत वाहतूक ठप्प केली. या आंदोलनाला कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. मात्र त्याच वेळी आरक्षणाच्या वाटाघाटींमध्ये कोल्हापूर गॅझेटकडे होत असलेल्या दुर्लक्षाबाबत त्यांनी लक्ष वेधले आहे. दुसरीकडे सरकारने कायदा आणि संविधानाच्या चौकटीत राहूनच निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पत्रकारांशी बोलताना खासदार शाहू छत्रपती यांनी जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. सर्वप्रथम राजश्री शाहू महाराजांनीच देशात आरक्षणाची संकल्पना प्रत्यक्षात आणली याची आठवण करून देत ते म्हणाले की आज मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर कोल्हापूर जिल्ह्याच्या गॅझेटचा पुरेसा विचार केला जात नाहीये. मनोज जरांगे पाटील यांना हैदराबाद गॅझेट जवळचे वाटते, मात्र कोल्हापूर गॅझेटचा देखील गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. मराठा आणि कुणबी हा समाज एकच आहे. जर समाजाच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष झाले तर जनतेमध्ये तीव्र उद्रेक होईल. पुढील बातमी आहे 11 वर्षातील नीचांकी पाऊस. एल निनोमुळे देशात दुष्काळाचे सावट, पेरण्या खोळंबणार. देशात यंदा 11 वर्षातील सर्वात कमी मान्सून राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. एल निनोच्या वाढत्या प्रभावामुळे यंदा सरासरीच्या केवळ 90% पाऊस पडण्याची शक्यता आहे. यापूर्वी हवामान विभागाने 92% पावसाचा अंदाज दिला होता, ज्यात आता आणखी 2% कपात करण्यात आली आहे. 2015 नंतरचा हा सर्वात नीचांकी पाऊस ठरणार आहे. जून महिन्यातच पावसाचे प्रमाण 92%पेक्षाही कमी राहण्याची शक्यता असल्याने राज्यातील खरीप पेरण्या रखडणार आहेत. विशेषतः महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातचा समावेश असलेला मान्सून कोर झोन सर्वाधिक प्रभावित होणार असून येथे केवळ 94% पावसाचा अंदाज आहे. केरळमध्ये जरी पुढील आठवड्यात मान्सून दाखल होणार असला तरी जून महिन्यात देशाच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा जास्त तापमानाची नोंद होईल. महाराष्ट्र आणि गुजरातच्या काही भागात तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून नागरिकांना असह्य उकाड्याचा सामना करावा लागेल. जुलै आणि ऑगस्ट मध्ये एल निनोची तीव्रता मध्यम तर सप्टेंबरमध्ये ती अधिक तीव्र होणार असल्याने पाण्याचा तुटवडा जाणवू शकतो. पुढील बातमी आहे दिल्लीत दाऊद ISIचे मोठे दहशतवादी मॉड्यूल उद्ध्वस्त, 9 संशयितांना अटक, राजधानीत घातपाताचा डाव उधळला. दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने शनिवारी एक मोठी कारवाई करत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि पाकिस्तानची गुप्तहेर संघटना ISI यांच्या संयुक्त नेटवर्कशी संबंधित एका मोठ्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी 9 संशयित दहशतवाद्यांना अटक केली असून राजधानी दिल्लीतील अतिसंवेदनशील आणि महत्वाच्या ठिकाणांवर मोठे हल्ले करण्याचा त्यांचा कट उधळला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे संशयित दिल्लीतील सरकारी प्रतिष्ठाने, सुरक्षा दलाचे जवान आणि प्रमुख धार्मिक स्थळांना लक्ष्य करण्याच्या तयारीत होते. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये नेपाळी वंशाच्या नागरिकांचाही समावेश असून पाकिस्तानी हँडलर्सनी आणि मुंबई अंडरवर्ल्डच्या स्थानिक नेटवर्कच्या माध्यमातून हे मॉड्यूल चालवले जात होते. पोलिसांनी या मोहिमेदरम्यान मोठ्या प्रमाणावर अत्याधुनिक बंदुका, स्फोटके आणि अनेक हातबॉम्ब जप्त केले आहेत, ज्यामुळे दिल्लीवरील तात्कालिक धोका टळला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला पोलीस आयुक्त सतीश गोलछा यांनी दिल्लीतील प्रत्येक पोलीस ठाण्यात काउंटर टेरर युनिट स्थापन करण्याचे आदेश दिले होते. परदेशात बसलेले दहशतवादी हँडलर्स सोशल मीडिया आणि इन्क्रिप्टेड प्लॅटफॉर्मचा वापर करून स्थानिक स्लीपर सेल सक्रिय करत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली होती.
सध्या पोलीस या मॉड्यूलच्या फंडिंग आणि स्थानिक मदतगारांचा शोध घेत आहेत. धन्यवाद आणि पाहत रहा सकलम.